मुलाची आई घरात राहू देऊ नका, नवऱ्याची बायको घरात राहू देऊ नका, त्या घराची घडी विस्कटीत होते की नाही मला सांगा. रोजच महिला दिन आहे, हे एकच दिन असा आहे की तो रोजच आहे, फक्त आपल्याला लक्षात येत नाही. भयंकर मोठी गोष्ट आहे की महिला दिनापेक्षा रोजचाच महिला दिन आपल्यासाठी आहे, तरी शासनाने आपल्यासाठी हा एक राष्ट्रीय महिला दिन म्हणून घोषित केलेला आहे. त्याबद्दल मी शासनाचे पण आभार मानते. इथे कळणार तुम्हाला काय म्हणजे शासनाच्या योजना काय आहेत, त्यासाठी तहसीलदार साहेब इथे नायब तहसीलदार साहेब आहेत, चव्हाण साहेब इतर आम्ही आहोत जे आपल्याला मार्गदर्शन करू शकतो. खूप जुना प्रश्न आहे, माझं खूप जुनं राजकारण आहे, 34 वर्ष झाली. मी हे महिला मेळावे भरपूर घेतलेले आहेत. आता महिला मेळावे असे घेणं वेगळं, मी जेलमध्ये सुद्धा महिला मेळावा घेतला होता आणि ती गोष्ट आहे 97 सालची. महिला मेळावा त्यावेळेला मी शासनाकडनं मला जेलची अधीक्षक म्हणून एक मला नियुक्ती मिळाली होती. त्यानुसार मी म्हणजे त्या महिला कशा आहेत, त्या वंचित महिला आहेत, समाजातून वंचित आहेत, त्यांनी गुन्हे केलेले आहेत, त्या तिथे जेलमध्ये डांबलेल्या आहेत, त्यांना बाहेरचं जग कळत नाही, माहीत होत नाही. त्यांना समुपदेशन केलं पाहिजे, त्यांना कळलं पाहिजे, त्यांच्या काय समस्या आहेत त्या आपण पाहिल्या पाहिजे. इव्हन मी तुम्हाला सांगते की त्यांचं खाण्यापाण्यापासून सुद्धा मी ते पाहिलेलं आहे. त्यांची मासिक पाळी आली तर त्यांना ते पॅड्स कुठले देतात, कुठल्या तऱ्हेने त्यांचं हे होतं, त्यांना त्यांचं हिमोग्लोबिन कमी होतं, त्यासाठी असे सगळे अनेक प्रश्न मी शासनाकडे उचललेले आहेत त्यावेळेला आणि त्याला भरपूर प्रतिसाद मिळून पुष्कळ चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत आधी पण. आता हे आपण जे आपल्या इथं घेतो महिलांचे मेळावे, महिलांना ज्या जटिल समस्या आहेत, खरं सांगू का, आपण नेहमी काय म्हणतो शिक्षित व्हा, शिक्षण घ्या म्हणजे ह्या समस्या दूर होतील. तर आता एक 20-25 वर्षापूर्वीची परिस्थिती फार वेगळी होती. महिला इतक्या शिकत नव्हत्या. आज महिला शिकलेल्या आहेत, प्रत्येक क्षेत्रात महिला आहे, शिकलेली आहे, तिने नोकऱ्या करतात आणि घर सांभाळतात आणि ते दोघंही नवरा बायको नोकरी करतात. अशा वेळेला जेव्हा असते तिला काय प्रश्न येतो, पुरुषापेक्षा माझ्या नवऱ्यापेक्षा मी काय कमी आहे, माझाही पगार इतका आहे, मी असं करते, मी सगळं घर सांभाळते, मलाही येतं. मग थोडासा हा जो तिचा इगो हर्ट करून ती म्हणजे तिला ॲटिट्यूड तिचं ती हे दाखवते कमी नाही. मग अशा याच्यात काय होत जाणार, आजकालच्या युगात भांडणं जास्त होत आहे. हे थांबवायला पाहिजे कुठेतरी. लग्न ही एक सामाजिक व्यवस्था आहे आणि ती केलीच पाहिजे, लग्न करावंच लागेल. तुम्ही जन्माला